चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची अतिवृष्टी सुरूच आहे। त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाच्या 4ही सांडव्यातून 8,812 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1,648 क्युसेक असा एकूण 10,460 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला पूर आलाय। वारणा नदीवरील आरळा शेतूर चरण सोंढोली पूल 2 दिवसांपासून पाण्याखाली गेले। त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील गावांचा शिराळा तालुक्यातील आरळा या मुख्य बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटलाय। तसेच सोनवडे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। वाळवा तालुक्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून कणेगावला येण्यासाठी भरतवाडी गावचा संपर्क तुटलाय। तर कणेगाव येथील म्हसोबा मंदिरात पाणी शिरलं असून सध्या इशारा पातळीपर्यंत पाणी आले, तर धोका पातळी गाठण्यासाठी अजून 3 फूट पाणी बाकी आहे। तर कणेगाव आणि भरतवाडी गावचे पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली। यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जाते।